हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा स्रोते, प्रोफेशनल स्कूटी ट्रेनर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आणि आजचा ब्लॉग हा आपला अगदी हाईट वेट कमी असताना गाडी कशी प्रॉपर काढायची याच्यावर आहे। बरेच दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष दीड वर्ष झालं मी अपलोड केलेले नाहीत व्हिडिओ, कारण काम आणि जबाबदारी एवढी वाढली की ॲक्च्युअलमध्ये मला होतच नाही आहेत। तर तुम्ही बघू शकता, या माझ्या स्टुडंट आहेत, दिसत आहेत तुम्हाला। हां, अगदी 4-5 दिवस आहे त्यांचा। बऱ्यापैकी गाडी घेतली आहे त्यांनी। काहींचा वेट कमी आहे, परंतु प्रयत्न करतायत प्रॉपर गाडी घेण्याचा। तुम्ही बघू शकता, थोडा रेस्ट द्यायचा आहे, पाय खाली टेकवायचे। आणि शक्यतो पहिले 7 दिवस आपल्याला ग्राउंडवरच प्रॅक्टिस करायची आहे। तुमची हाईट व्यवस्थित असेल तर पाय पण व्यवस्थित पुरतात खाली। तुम्ही बघू शकता, थोडा देतायत, पाय पण खाली मारतायत। तर याच प्रकारे तुम्हाला पण प्रॅक्टिस करायची आहे। गाडी तुम्ही जेवढं म्हणजे विदाऊट सपोर्ट चालवाल तेवढी प्रॉपर येते। रेसची आयडिया घ्यायची आहे आधी, त्याच्यासाठी मैदानातच प्रॅक्टिस करायची आहे। या माझ्या स्टुडंट आहेत। गाडी थोडी अनबॅलन्स पण होते, पण प्रयत्न करतायत प्रॉपर सावरण्याचा आणि घेण्याचाही। तुम्हाला पण असंच करायचं आहे। हँडल सरळ ठेवा, हँडल सरळ ठेवूनच एक्सलेटर द्यायचा आहे आपल्याला। सुरुवातीला प्रॅक्टिस ही मैदानातच करायची आहे। मैदानात केली म्हणजे कसं कमी लागण्याचे चान्सेस असतात। यापूर्वीही आपले व्हिडिओ झालेले आहेत बरेच। माझे स्टुडंट एवढे वाढले आहेत की मला खरंच वेळच मिळत नाही। खूप छान। तर असंच थोडं एक्सलेटर देऊन आपल्याला गाडी काढायची आहे। आपण प्रत्येक स्टेपला वेगवेगळे म्हणजे ट्रेनिंगमध्ये मला प्रत्येक वेळी आपले वेगवेगळे सेक्शन असतात। म्हणजे की गाडी टर्निंगमध्ये फिरवणे, यू टर्न काढणे, राईट टर्न, लेफ्ट टर्न काढणे, प्रत्येकाचे सेक्शन होतात। ट्रेनिंग हे आपलं गाडीवर अगदी बसण्यापासून असतं, अगदी प्रॉपर आहे। व्हेरी गुड। चालवताना पूर्ण फोकस करायचा आहे। खूप छान। तर मैत्रिणींनो, ह्या पण माझ्या स्टुडंट आहेत। तुम्ही बघू शकता, हाईट कमी आहे म्हणून प्रॉपर शूज घातले आहेत। तुम्हालाही असंच रेडी व्हायचं आहे। थोडा द्यायचा, होल्ड करायचा, पाय पटपट उचलायचे। तर याच प्रकारे तुम्हाला फोकस करून
गाडी हातात प्रॉपर घ्यायची आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप गाडी चालवली तर नक्कीच तुम्हाला गाडी बॅलन्स करता येणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे, काही कमेंट्स पण करायच्या आहेत आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओवर.